महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री अशोक उईके साहेबांना आज चिखलदरा या ठिकाणी प्रत्येक खात्याची बैठक बोलावत एक मोठा आढावा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळेस सन्माननीय आमदार केवळरामजी काळे आणि प्रशासकीय अधिकारी सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। विशेष म्हणजे या कार्यक्रमात आदिवासी बांधवांच्या असणाऱ्या समस्या, स्थलांतरण, रोजगार याशिवाय आरोग्य, वाहतूक या प्रत्येक विभागाची रीतसर आढावा मंत्री महोदयांनी घेतली। काय बोलले गावरान दांडेसोबत आहे का बा एकदा? तर माझ्यासोबतच सन्माननीय आदिवासी मंत्री उईके सर भल्ली मोठी सभा झाली। आज कोण्या कोण्या विषयावर चर्चा झाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारे सूचना केल्या आहेत? आज मेळघाट आणि धारणी या भागात राहणारा आमचा आदिवासी बांधव, त्यांच्या येणाऱ्या अडचणी, कुपोषण असो, बालमृत्यू असो, बालविवाहाची कारणं, सिकल सेल ॲनिमिया, थॅलेमेशिया, विविध विषयावर चर्चा झाली आणि कुठल्या कुठल्या NGOज काम करतात त्या NGOच्या माध्यमातून योग्य त्या पद्धतीनं नियोजनबद्ध कार्य होत आहे की नाही याबद्दलच फक्त आढावा घेतला। ही सुरुवात आहे। 30 ऑगस्टच्या आत परत एकदा व्यापक स्वरूपाची बैठक होईल आणि निश्चितच सर्वांना न्याय देण्याचे आम्ही प्रयत्न करू। सर, मेळघाट जर म्हटलं तर निसर्गाचं वरदस्त असणारं आमचं ठिकाण आहे। इतकं असूनही मोठ्या प्रमाणात जे आदिवासी बांधव आहेत व्यवसायानिमित्त स्थलांतरित होत आहे, असं वाटत नाही का किंवा तुमच्या सरकारला असं वाटत नाही का एखादा असा मोठा उद्योगधंदा या ठिकाणी उभा केला जाईल की जेणेकरून आदिवासी बांधवाचं स्थलांतरण आपल्याला कमी करता येईल? निश्चित तुमची इच्छा पूर्ण करू। सोबत मेळघाटचे सन्माननीय आमदार केवळरामजी काळे सर आज भल्ली मोठी आढावा बैठक झाली। मंत्री महोदयांसोबत चर्चा केली। आज आपल्या मेळघाटल्या कोणत्या कोणत्या समस्येचं निराकरणासाठी तुम्ही प्रयत्न केला आहे? आज मेळघाट मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब आज मेळघाटमध्ये आले आणि त्यांनी प्रत्येक विभागाचा त्यांनी आढावा बैठक घेतला आणि विशेषतः मंत्री महोदय या साहेबांनी मेळघाट मतदारसंघ हा दत्तक घेतला आहे। विकासाचा दृष्टिकोन आणि विकासात्मक काम हो म्हणून मेळघाट हा मतदारसंघ त्यांनी दत्तक घेतला आहे आणि दर महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये त्यांच्या मेळघाट दौरा राहील आणि प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत त्यांची आढावा बैठक होईल आणि आढावा बैठकामध्ये जे काम अपूर्ण आहे, जे काम झालेलं नाही आहे ते काम पूर्ण करण्याबद्दल त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिलेला आहे। विशेषतः आरोग्य विभागामध्ये माता मृत्यू आणि बालमृत्यू याचं हे कुपोषण थांबावं यावर जास्त त्यांनी भर दिला आहे। तर भैया एक मी प्रश्न साहेबांना विचारला की बा स्थलांतरण आणि स्थानिक लेवलवर व्यवसाय, तर साहेबांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। तर येणाऱ्या सरकारकडून तुम्ही सुद्धा सरकारचा एक हिस्सा आहे, तर आपल्याला काय अपेक्षा आहे? आम्ही निश्चितपणे मेळघाटच्या विकासाबद्दल आणि मेळघाटच्या लोकांना काम मिळालं पाहिजे आणि त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि विशेषतः आमचे जे मेळघाटमधले जे युवक आहेत त्यांना त्यांना काम मिळालं पाहिजे। त्यांनी एकदम मोठा एक प्रोजेक्ट झाला पाहिजे असं त्यांचे प्रयत्न आहे। एकूण आज या ठिकाणी आदिवासी मंत्री महोदयाचा विशेष दौरा होता। प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांसोबत चर्चा केल्या। सध्या रेस्ट हाऊसवर एक अधिकारी वर्ग होते, अधिकाऱ्यासोबत चर्चा करून ज्या मेळघाटातल्या समस्या आहेत त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठीचे सक्त आदेश दिले। याशिवाय सन्माननीय आमदार साहेबांसोबत चर्चा केली। आमदार साहेबांनी सांगितलं की मंत्री महोदयांनी मेळघाट जो आहे हा दत्तकच घेतला आहे। आता येणाऱ्या कालखंडात मेळघाटाचा कोणता विकास साध्य करता येते काय माहीत, पण ज्या पद्धतीनं आदिवासी मंत्री महोदय आज आढावा बैठकीत अग्रेसिव्ह दिसत होते, प्रत्येक डिपार्टमेंटची स्वतः त्यानं या ठिकाणी बसून आढावा घेतला।